जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास पहिला वाल्मिक स्तवन निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। धन्य धन्य तो वाल्मिक ऋषीन माझी पुण्यश्लोक जयाचे न हा त्रैलोक्य पावन झाला। भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखिले दृष्टी धांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नव्हे। भविष्याचे एकवचन कदाचित झाले प्रमाण तरी आश्चर्य मानिती जन भूमंडळीचे। श्रीराम समर्थ। श्री समर्थांनी दशक 16वा तत्वान्वयाचा आणि समास पहिला वाल्मिक स्तवन निरूपण नाम श्रीराम समर्थ दशक 16वा तत्वान्वयाचा आणि त्यामधील समास पहिला दिलेला आहे वाल्मिक स्तवन निरूपण नाम श्रीराम समर्थ। म्हणजे समर्थ म्हणतात आहे धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्यश्लोक जयाचे न हा त्रिलोक्य पावन झाला। म्हणजे ज्यांच्या योगे त्रैलोक्य पावन झालेले आहे असे ते ऋषींमध्ये महान ऋषी पुण्यश्लोक गणले गेलेले वाल्मिक ऋषी हे खरोखरच धन्य धन्य आहे। धन्य धन्य ते वाल्मिक तो वाल्मिक ऋषीं माझी पुण्यश्लोक जयाचे न हा त्रिलोक्य पावन झाला। खरोखरच धन्य धन्य आहेत ते वाल्मिक ऋषी। म्हणून समर्थ पुढे म्हणतात भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखिले दृष्टी। म्हणजे भविष्यकाळी घडणारे आणि ते सुद्धा शतकोटी संख्यायुक्त रामायण ज्यांनी आधीच लिहिले त्यांच्याबद्दल काय म्हणावं। सर्व सृष्टी धुंडाळली तरी अशी गोष्ट कुठेही ऐकण्यास किंवा पाहण्यास येत नाही। म्हणून म्हटलंय भविष्य आणि शतकोटी भविष्यकाळी घडणारे शतकोटींचे म्हणजे शतकोटी संख्यायुक्त रामायण ज्यांनी आधीच लिहिले त्यांच्याबद्दल काय म्हणावं। म्हणून म्हटलंय हे तो नाही देखिले दृष्टी। ते कसं आहे ते दृष्टीने बघितलेलं नाही। कुठे सृष्टीमध्ये आपण धुंडाल पूर्ण सृष्टी पाहिली तरी असं कुठेही सापडलेलं नाही, कुठे ऐकण्यात आलेलं नाही, कुठे पाहण्यात सुद्धा आलेलं नाही। आणि म्हणून म्हटलंय भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखिले दृष्टी धांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नव्हे। सर्व सृष्टी धुंडाळली तरी अशी गोष्ट कुठेही ऐकण्यात किंवा पाहण्यात येत नाही। आणि म्हणून म्हटलंय समर्थाने आज दशक नवीन दिलेला आहे। दशक 16वा नवीन दशकाची सुरुवात समर्थ आजपासून करत आहेत आणि उत्तमाचा श्रवण उत्तमाचा समासाचा समर्थ आपल्याला देत आहे। धन्य धन्य ते वाल्मिक। आज आपण नवीन दशक जो 16वा दिलेला आहे 16वा तत्वान्वयाचा आणि त्यामधील समास पहिला दिलाय वाल्मिक स्तवन निरूपण नामेचं श्रवण आज समर्थ आपल्याला देत आहे। किती उत्तमाचा समास आहे, सामर्थ्याचा समास आहे आणि या समासामध्ये श्री समर्थांनी संपूर्ण दशकाचा जर आपण विचार केला तत्वान्वयाचा या 16व्या दशकामध्ये संपूर्ण जर दशकाचा विचार केला तर या समासामध्ये या दशकामध्ये समर्थांनी श्री प्रभू रामचंद्रांचं वर्णन केलेलं आहे। श्री प्रभू रामचंद्रांचं वर्णन श्री प्रभू रामचंद्र हे समर्थांचे सद्गुरू होते आणि त्यामुळे सद्गुरूंचं स्तवन समर्थ या निमित्ताने करत आहेत। आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे सूर्य हा प्रभू रामचंद्रांचा पूर्वज आहे। म्हणजे सूर्य परिवार म्हणून या समासाचं नावच समर्थाने वाल्मिक स्तवन निरूपण नाम असं दिलेलं आहे। श्री समर्थांच्या वडिलांचं नाव ही सूर्याजी पंत होतं। ते मोठे सूर्य उपासक होते। म्हणजे समर्थांकडे सूर्य उपासना होती, श्रीराम उपासना होती। आजही श्री समर्थांचं अग्नि उपासनेचं कुंड सज्जनगडावर आपल्याला पाहायला मिळतं आणि ते सज्जनगडावरील शेजारतीच्या बाजूला शेष घराच्या बाजूला आपण ते पाहतो। आणि म्हणून म्हटलंय वाल्मिक ऋषी समर्थांनी या समासामध्ये वाल्मिक स्तवन निरूपण नाम वाल्मिक ऋषींचं वर्णन केलेलं आहे। आणि केवढा सामर्थ्याचा हा समास आहे हो। ज्यांनी रामायण लिहिलं काही वर्षांपूर्वी सृष्टी निर्माण झाल्यानंतर काही वर्षांनी लिहिलं, परंतु ते खूप वर्षांच्या आधी शतकांच्या आधी लिहिलं आणि ते काय झालं दृष्टीच आपल्याला पाहायला मिळालं। हे कुठं ऐकायलाही असं मिळत नाही आणि पाहायलाही मिळत नाही। आणि श्री प्रभू रामचंद्रांचं वर्णन वाल्मिक ऋषींनी केलेलं आहे आणि सूर्यवंशाची यथोगाथा वाल्मिकींनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे।
आणि म्हणून म्हटलंय एक वचनी एक बाणी सूर्यवंशाची यथोगाथा वाल्मिक ऋषींनी सगळ्यांपर्यंत पोचवलेली आहे. आणि त्यामुळे वाल्मिक ऋषींचं स्तवन करणं हेही त्या ठिकाणी योग्य आहे. कारण तेवढंच आहे, कारण वाल्मिक ऋषींनी हे सगळं लिहिलेलं आहे आणि तसंच घडलेलं आहे. शतकानंतर म्हणजे खूप वर्षानंतर तसंच्या तसं घडलेलं आहे, असं आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात आहे की समर्थांनी सुरुवातच आपल्याला सद्गुरूंचं स्तवन करण्यावर, म्हणजे समर्थांनी सुरुवातच आपल्या सद्गुरूंचं स्तवन करणाऱ्या थोर वाल्मिक ऋषींचं वर्णन ते करतात आहे. आणि म्हणून म्हटलंय पृथ्वीच्या पोटातून समर्थ म्हणतात आहे भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखिले सृष्टी, हे तो नाही देखिले दृष्टी धांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नव्हे. मग पृथ्वीच्या पोटातून आम्हाला ही संबंध सृष्टी निर्माण झालेली दिसते आहे. पण ही सृष्टी समर्थ म्हणतात, पण ही सृष्टी नेमकी सूर्याच्या पोटातून निघालेली आहे. आणि सूर्य आणि अग्नी, आणि म्हणून हे दोन देवता वादातीत मानले जातात. आणि या समासामध्ये आणि या संपूर्ण दशकामध्ये श्री समर्थांनी सद्गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून हा समास आपण मोठ्या श्रद्धेने श्रवण करणार आहोत. खूप उत्तमाचा समास, सामर्थ्याचा समास समर्थाने इथे दिलेला आहे. वाल्मिक स्तवन या समासाचं नावच काय आहे? वाल्मिक स्तवन निरूपण नाम. मग समर्थांचं आराध्य दैवता म्हणजे समर्थांच्या आराध्य देवता म्हणजे श्री प्रभू रामचंद्र, तेच त्यांचे सद्गुरू आहे. म्हणून हा समाज समर्थांनी समाजामध्ये जर सत्वगुणांचा प्रचार आपल्याला करायचा आहे, सत्वगुणांचा जर आपल्याला विचार करायचा आहे आणि तो समाजापर्यंत तो पोहोचवायचा आहे, तर त्यासाठी श्रीराम कथेसारखं दुसरं माध्यम नाही. कारण श्रीराम कथा ब्रह्मांड भेदुनी पैलाड न्यावी, आपल्याला ब्रह्मांड भेदून पैलाड नेणारी ही रामकथा आहे. श्रीरामकथा याचं श्रवण जरी केलं, याचं मनन चिंतन जरी केलं, तरी एक ओवीतून एका ओळीतून एवढं सामर्थ्य भरलेलं आहे. श्री प्रभू रामचंद्रांचं सामर्थ्य आपल्याला मिळणार आहे. श्री प्रभू रामचंद्र, कारण श्रीरामांसारखा आदर्श जगाच्या पाठीवर कोणीही नाही. जगाच्या पाठीवर म्हटलेला आहे, यांच्यासारखा आदर्श कुठेही नाही. म्हणून रामकथा ही संपूर्ण विश्वाला आदरणीय आहे. संपूर्ण ब्रह्मांडाला, या ब्रह्मांडावर जेवढं काही आहे ते सगळ्यांना आदरणीय आहे. आणि त्यामुळे ही वाल्मिक ऋषींनी लिहिलेली आहे. आणि त्यामुळे त्यांच्या कृपेमुळे ते श्रीराम आपल्याला कळलेले आहेत. श्रीराम म्हणून म्हणतात श्रीरामांसारखं एक वचनी एक वाणी. मग समर्थ म्हणतात आहे, म्हणून त्यामध्ये थोडक्यात महर्षी वाल्मिकींचं चरित्रही आलेलं आहे. अशा प्रकारे या समासाची रचना केली. आणि जिथे भगवान शंकरांनी रामनाम घेतलं, सगळ्या देवतांनी श्रीरामांना वंदन केलं, सगळ्या ऋषींनी श्रीरामांना श्रेष्ठ मानलं, जे समाजाचे आदर्श आहेत, असे आदर्श पुरुष श्री प्रभू रामचंद्र यांचं चरित्र आपण सर्वांनी श्रवण केलं पाहिजे. आणि नुसतं श्रवण करून चालणार नाही, तर श्रीराम जसे वागले तसे आम्हाला वागता आलं पाहिजे. तो ध्यास आम्हाला लागला पाहिजे, तरच मनुष्य आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. कारण श्रीरामांसारखं जर आपण वागलो तर आपल्या जीवनाचा, समर्थ म्हणतात, आपल्या जीवनाचं उत्तमोत्तम जीवन आपल्याला जर घडवायचं असेल, सद्गुण आपल्याला जर प्राप्त करायचे असेल, जीवनाचं खरा मर्म, जीवनाचा खरा अर्थ, या जगण्याचा खरा अर्थ आपल्याला श्रीराम शिकवतात आहे. मग तसं श्रीराम कसे वागले तसं आम्हाला वागता आलं पाहिजे. श्रीरामांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला चालायचं आहे. जसं श्रीराम वागले, एक वचनी एक बाणी सद्गुरू पुरुषोत्तम आहेत, ते त्यांच्यासारखं वागणं म्हणजे खरंच कठीण आहे. परंतु त्यांच्यासारखं आचरण आपल्याला करता आलं पाहिजे. तो ध्यास आम्हाला लागला पाहिजे, तरच मनुष्य आपल्या जीवनामध्ये हे काही जीवन, जे 100 वर्षांचं जीवन आपल्याला लाभलेलं आहे, त्या वर्षामध्ये, त्या जीवनामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल, तर समर्थ म्हणतात श्रीराम कथा
श्रीरामांसारखं आपल्याला वागता आलं पाहिजे. श्रीरामांसारखं वागण्याचा आपण प्रयत्न तरी केला पाहिजे. कारण श्रीरामांसारखं श्री प्रभू रामचंद्रांचं यांचं वर्णन करणारे थोर महर्षी वाल्मिकींचं वर्णन पहिल्याच समासामध्ये आलेलं आहे आणि त्याचं वर्णन समर्थ करतात आहे. म्हणून सुरुवातीच्या ओळीमध्ये समर्थांनी म्हटलेलं आहे, धन्य धन्य तो वाल्मिक ऋषीन माझी पुण्य श्लोक, जयाचेन हा त्रिलोक्य पावन झाला. मग भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखिले दृष्टी, धांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नव्हे. भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण, तरी आश्चर्य मानिती जन भूमंडळीचे. नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विचार विस्तारिला जेण्यो. ऐसा जयाचा वाग्विलास, ऐकोनी संतोषला महेश, मग विभागिले त्रैलोक्यास शतकोटी रामायण. मग श्री समर्थांनी धन्य धन्य तो वाल्मिक ऋषीन माझी पुण्यश्लोक, म्हणजे सगळे जे ऋषी आहेत त्या सर्व ऋषींनी वाल्मिकींना वंदन केलेलं आहे. सगळे जे ऋषी आहेत त्या सर्व ऋषींनी वाल्मिकींना वर्णन केलेलं आहे, कारण ते धन्य आहेत. वाल्मिक ऋषींमुळे श्रीराम कथा संपूर्ण विश्वाला कळलेली आहे. संपूर्ण विश्वाला ती उमजलेली आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, आणि त्यामुळे या रामनामामुळे त्या रामचरित्रामुळे सगळे लोक पावन झालेले आहेत. आणि म्हणून हे पुण्य सर्व वाल्मिक ऋषींकडे जाते आहे. आणि म्हणून ते म्हणतात आहे, ते कसे आहेत, धन्य 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 तो वाल्मिक ऋषीन माझी पुण्य श्लोक, जयाचेन हा त्रिलोक्य पावन झाला. त्यांनी काय केलं तर भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखिले दृष्टी, धांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नव्हे. मग रामायण शतकोटी रामायण म्हणतो आपण. 24,000 श्लोक रामायणामध्ये पाहायला मिळतात आपल्याला. शतकोटी रामायण त्याचं समर्थाने सगळं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून भविष्य आणि शतकोटी काय म्हटलंय, भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखिले दृष्टी. मग एखाद्याने एखादं वचन भविष्यकारानं एखाद्याला सांगितलं आणि ते जर वचन सिद्ध झालं आणि प्रमाण झालं किंवा ते खरं झालं तर त्या भविष्यकाराला धन्य मानतात लोक. तेवढ्या वचनावरून त्याची सर्वत्र कीर्ती गातात. मग समर्थ म्हणतात, श्री प्रभू रामचंद्रांचं चरित्र 24,000 श्लोकांचं चरित्र, शतकोटी रामायण आहे. एवढं रामायण रामायणाचं ज्यांनी भविष्य म्हणून सांगितलं, रामायण भविष्य म्हणून सांगितलं आणि ते तद्वत झालं. मग यामध्येच वाल्मिकींची केवढी महती आहे हे समजून येतं. म्हणजे शतकोटी खूप वर्षांपूर्वी वाल्मिक ऋषींनी हे सगळं लिहून ठेवलेलं होतं आणि ते साक्षात पुढे जाऊन उतरलेलं आहे. आणि शोधून जरी पाहिलं तर असं उदाहरण जगाच्या पाठीवर मिळणार नाही. म्हणून म्हटलंय समर्थांनी, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हटलंय बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. हे वचन जर आम्ही वाल्मिक ऋषींना जर आम्ही लावलं तर वाल्मिक ऋषींना जर आम्ही लावलं तर वाल्मिक ऋषींनी जे बोलले, इतरांना जे सांगितलं किंवा लिहून सांगितलं आणि सांगितल्यानंतर त्याप्रमाणे वागले, आम्ही नाही, प्रत्यक्ष प्रभू सुद्धा त्याप्रमाणे वागलेत. आणि म्हणून भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण, तरी आश्चर्य मानिती जन भूमंडळीचे. मग भविष्य काळी घडणारं आणि ते सुद्धा शतकोटी संख्यायुक्त रामायण ज्यांनी आधीच लिहिलं, त्यांच्याबद्दल काय म्हणावं, काय बोलावं. ही सृष्टी धुंडाळली तरी ही गोष्ट कुठेही ऐकायला आणि बघायला मिळणार नाही. कारण भविष्याचे एक वचन, या जगण्याच्या विषयामध्ये घडणाऱ्या एखाद्या गोष्टीबद्दल एखादं वचन जर खरं असलं तरी लोकांना किती आश्चर्य वाटतं. मग समर्थांनी सांगितलंय की भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण, तरी आश्चर्य मानती जन भूमंडळीचे.
म्हणून आश्चर्य वाटतं, एक वचन पूर्ण झालंय तरी आपण भविष्यकाळाच्या मागे लागतो. भविष्यकाराने सांगितलेलं आहे की तुम्हाला इतक्या इतक्या वर्षांमध्ये तुम्हाला चांगला योग आहे, तुमचं लग्न ह्या वर्षात होणार आहे, तुम्हाला चांगली नोकरी मिळणार आहे, हे एक वचन आहे. एवढ्या एका वचनाने लोक त्या भविष्यकाराला डोक्यावर घेतात, त्यांना वंदन करतात, झुंडींच्या झुंडी त्यांच्याकडे जातात. मग झुंडीच्या झुंडी प्रचंड लोक का, तर त्यांचा एक शब्द खरा झालेला आहे, ते सांगतात ते खरं होतं. मग समर्थ म्हणतात, ज्यांच्या वचनाने संपूर्ण रामायण लिहिलं गेलेलं आहे, ते वाल्मिक ऋषी किती महान असतील, केवळ कल्पना करा. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे पुढे, भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण, तरी आश्चर्य मानिती जन भूमंडळीचे. नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तारिला जेणे. ऐसा जयाचा वाग्विळास, ऐकोनी संतोषला महेश, मग विभागिले त्रैलोक्यास शतकोटी रामायण. मग समर्थ म्हणतात, असा तो वाग्विळास पाहून महेश अत्यंत, म्हणजे भगवान शंकर अत्यंत प्रसन्न झाले आणि शतकोटीचे रामायण त्रैलोक्यासाठी 3 भागात ते पसरले. मग नसता रघुनाथ अवतार, काय म्हटलंय, नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार. मग वाल्मिकी ऋषींच्या चरित्रात आम्ही जर पाहिलं तर त्यांनी आयुष्यात कधीही शास्त्राधार पाहिलेला नाही, वेद माहिती नाही, उपनिषद माहिती नाही, शास्त्राधार नाही. आणि असं असताना वाल्मिकी रामायण आमच्या डोळ्यासमोर दिसतं आहे, वाल्मिकी रामायण. मग हे कुणाचं सामर्थ्य आहे, कुणाचं सामर्थ्य आहे हे, तर हे वाल्मिकींच्या तपाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय, नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तारिला जेणे. ऐसा जयाचा वाग्विळास, ऐकोनी वाग्विळास म्हणजे लिखाण, वाघ म्हणजे पाणी आणि वाघ म्हणजे वाणी, आणि वाग्विळास म्हणजे त्या वाणीच्या माध्यमातून केलेला विस्तार. आणि म्हणून म्हटले आहे, ऐसा जयाचा विस्तार असं सांगितलेलं आहे. ऐकोनी संतोषला महेश, मग विभागेले त्रैलोक्यास शतकोटी रामायण. म्हणजे ऐकोनी संतोषला महेश, अशा प्रकारचं रामायण सर्वात पहिल्यांदा महेशांनी ऐकलेलं आहे. आणि त्या महेशाने म्हणजे प्रत्यक्ष शंकरांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि त्यांना संतोष प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून म्हटलंय, मग विभागिले त्रैलोक्यास शतकोटी रामायण. मग अशा प्रकारे नंतर ते जगाला कळलं, म्हणजे रामायणाचं पहिले श्रोते भगवान शंकर होते. पहिले श्रोते रामायणाचे कोण होते, भगवान शंकर होते. आणि म्हणून समर्थांनी पुढे म्हटलेलं आहे, नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तारिला जेणे. म्हणजे रामकथेचं सामर्थ्य एवढा अफाट विस्तार झालेला आहे. ऐसा जयाचा वाग्विळास, असा तो वाग्विळास पाहून ऐकोनी संतोषला महेश, भगवान शंकर भरपूर प्रसन्न झालेले आहेत. मग विभागले त्रैलोक्यास शतकोटी रामायण. मध्ये शतकोटी रामायण त्रैलोक्यासाठी 3 विभागात विभागलं गेलं. त्रैलोक्यास शतकोटी रामायण. ज्याचे कवित्व शंकरे पाहिले, इतरांवचे अनुमानले, राम उपासकारांसी झाले परम समाधान. ऋषी होते थोर बहुती केला कवित्व विचार, परी वाल्मिका सारिखा कवेश्वर, न भूतो न भविष्यती. काय म्हटलंय, ज्याचे कवित्व शंकरे पाहिले, वाल्मिकींनी कवित्वाची थोरवी फक्त शंकरच जाणू शकले आणि इतरांना त्याचे अनुमानही करता येणं शक्य नाही. आणि त्याच्या कारणामुळे, त्यांच्या काव्यामुळे राम उपासकांना मात्र परम समाधान झाले. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी, ऋषी होते थोर बहुत केला कवित्व विचार, परी वाल्मिका सारिखा कवेश्वर, न भूतो न भविष्यती. त्यांच्यासारखा न झाला न होईल, इतरांवचे अनुमानले. म्हणजे समर्थ म्हणतात आहे, वाल्मिकासारखा कवेश्वर न भूतो न भविष्यती. या जगाच्या पाठीवर अनंत कवी होऊन गेले. समर्थ म्हणतात आहे, या जगाच्या पाठीवर वाल्मिकीच्या कवित्वाची थोरवी फक्त शंकरच जाणू शकले.
इतरांना त्याचा अनुमान सुद्धा करणं जमलं नाही. मग या जगाच्या पाठीवर अनंत कवी होऊन गेले, अनंत त्या ठिकाणी विद्वान होऊन गेले, अनेक शास्त्राधार होऊन गेले, पण वाल्मिकींसारखा दुसरा कोणी होणार नाही. आणि म्हणून समर्थांचं वर्णन करताना वामन पंडितांनी म्हटलेलं आहे, वाल्मिकांसारखा दुसरा कोणी नाही. आणि म्हणून समर्थांचं वर्णन करताना वामन पंडित म्हणतात आहे, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा तया रामदासा. वाल्मिक ऋषींना उद्देशून बोललेले आहेत अशा प्रकारचं वचन प्रत्यक्ष वामन पंडितांनी समर्थांबद्दल लिहितात आहे. म्हणून वाल्मिकांसारखं काव्य करणारं पृथ्वीच्या पाठीवर, ज्या जगाच्या पाठीवर दुसरं कोणीही निर्माण होणार नाही. अनेक ग्रंथ जन्माला येतील, परंतु या ग्रंथाची बरोबरी होईल असला कुठलाही ग्रंथ असा जगात नाही. फक्त कसं वागावं हे जर पाहायचं असेल तर फक्त रामकथा पहा, श्रीरामांना पहा, श्रीरामांचा आदर्श ठेवा. श्रीराम जसे वागले तसा आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपला ब्रह्म, आपला परमेश्वर, माझा परमेश्वर कसा वागला आणि मी कशी वागते हे आपल्याला कळलं पाहिजे. परमेश्वराने काय केलं, या ब्रह्मांडात जन्म घेऊन त्यांनी जीवनाचं सार्थक केलं. दुसऱ्या दिवशी त्यांचा राज्याभिषेक होणार होता, ते राजगादीवर बसणार होते, परंतु आदल्या दिवशी कळलं त्यांना की 14 वर्ष वनवासाला जायचं आहे. ज्या खुशीत ते होते त्याच खुशीमध्ये ते अगदी त्यांनी कोणताही प्रश्न न उच्चारता ते लगेच वनवासी निघाले. म्हणजे केवढं त्यांचं समर्थ म्हणतात आहे, केवढं सामर्थ्य होतं श्रीरामांचं. पण नंतर पुढे समर्थ म्हणतात आहे की अनेक ग्रंथ झाले, पण ह्या ग्रंथांची बरोबरी मात्र कुठेही होणार नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे, माणसाच्या जीवनाला धन्यता केवळ रामकथेनेच प्राप्त होणार आहे. रामकथेमुळेच आपल्याला आपलं हे उत्तमाचं जीवन समृद्ध होणार आहे. आपल्याला जीवनाचा खरा अर्थ कळणार आहे. आपण जन्माला का आलो, जन्माला येऊन आपल्याला काय करायचं आहे, कुठल्या गोष्टी करायच्या आहेत आणि आपल्याला कसं वागायचं आहे हे फक्त श्रीरामच सांगू शकतात. कारण श्रीरामांचं जर आपण चरित्र वाचलं, श्रीरामांची कथा ही रामायण जर आपण वाचलं, रामायण जर ऐकलं तर आपल्याला आपल्या रोमारोमातून स्फुरण येतं, श्रीरामांसारखं आपण वागलं पाहिजे. आणि त्यामध्ये समर्थांनी त्यांचं उत्तम वाल्मिकी ऋषींनी अगदी उत्तमाचं उत्तम सगळं सांगितलेलं आहे. मग आपण कसं वागावं, या जीवनाला धन्यता कशी मिळेल हे फक्त आणि फक्त श्रीराम कथेमुळेच कळणार आहे. म्हणून म्हटलेलं आहे, रामकथा ब्रह्मांड भेदुनी पैलाड न्यावी. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, ज्याचे कवित्व शंकरे पाहिले, इतरा नवचे अनुमानिले, राम उपासकांसी झाले परम समाधान. राम उपासक जे होते त्यांना मात्र काय झालं, हे सगळं ऐकून या काव्यांमुळे राम उपासकांना मात्र परम समाधान प्राप्त झालं. ऋषी होते थोर बहुती केला कवित्व विचार, परी वाल्मिका सारखा कवेश्वर न भूतो न भविष्यती. म्हणजे यांच्यासारखी काव्यरचना कोणालाही जमणार नाही आणि भविष्यात कधी असं घडणार पण नाही. न भूतो न भविष्यती, आतापर्यंत पूर्वी कधी झाला नाही आणि याच्या पुढेही भविष्यकाळात पण होणार नाही. पूर्वी केली दृष्ट कर्मे, परी पावन झाला रामनामे, नाम जपता दृढ नेमे, पुण्य सीमा सांडिली. मग पूर्वी त्यांनी खूप दृष्ट कामं केलेली आहेत, राम नामाने ते पावन झालेत आणि दृढ नेमाने त्यांनी ते सगळं पुण्याने ती सीमा गाठलेली आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी, पूर्वी केली दृष्ट कर्मे, कोणी वाल्मिकी ऋषींनी केलेली, पुढे केली दृष्ट कर्मे, परी पावन झाला रामनामाने तो पावन झालेला आहे. वाल्मिकी ऋषी हे रामनामाने, श्रीरामांचं नाम घेतल्यामुळे, श्रीरामांचा जप केल्यामुळे त्या एका नामाने ते तरलेले आहेत, एका नामाने फक्त ते तरलेले आहे. तसं श्री रामायणामध्ये दाखवतात, ते सेतू बांधताना ज्या दगडावर राम लिहिलेलं आहे, श्रीराम तो दगड अगदी तरत होता, कारण त्या नामातच एवढी शक्ती आहे, एवढं सामर्थ्य आहे की या पूर्ण जगाला भेदून न्यायचं सामर्थ्य, ब्रह्मांडाला भेदायचं सामर्थ्य फक्त एका त्या श्रीराम या नामामध्ये आहे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय, पूर्वी केली दृष्ट कर्म, कोणी पूर्वी केलेली घाणेरडी कर्म, दृष्ट कर्म
पण वाल्मिकी ऋषींनी केलेली आहेत, परंतु ते पावन झाले. त्यांची सगळी ही दुष्ट कर्म आहेत ती सगळी काय झाली, दृष्ट कर्म सुद्धा त्यांची वाहून गेली. म्हणजे त्यांनी त्या दृष्ट कर्म केली, परंतु परी पावन झाला राम नामे, श्रीराम नामाने ते काय झाले, पावन झालेले आहेत. आणि म्हणून नाम जपता दृढ नेमे पुण्य सीमा सांडिली. पहिले वाल्मिकी ऋषी पूर्वत आम्ही त्यांचं जर काम पाहिलं, म्हणजे पूर्वी त्यांचं काम जे पाहिलं, तर त्यांच्या पापाच्या रांजणांचा जर विचार केला तर पापाचे 7 रांजण भरतील एवढे त्यांच्याकडून पाप घडलेलं होतं. ते जे पाप करत ते सगळं ते रांजण खडे टाकून रांजण भरून ठेवत. म्हणजे त्यांनी केवढं पाप केलं हे त्यांनी तिथं म्हणजे ठेवलेलं होतं. मग पापाचं 7 रांजणे भरली एवढं त्यांच्याकडून पाप घडलेलं होतं. पण पुढे संतांची भेटी झाली आणि त्या संतांच्या भेटीमध्ये म्हणजे देवर्षी नारदांनी त्यांना उपदेश केला की तुम्ही राम नामांचा जप करा, राम नाम जपा, त्याने तुमचा उद्धार होईल. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थांनी, उफराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे, ब्रह्मांडावर ते. काय म्हटले समर्थांनी, उफराटे नाम म्हणजे उफराट्या नामासाठी भविष्य वदला शतकोटी, उफराटा नामासाठी भविष्य वदला शतकोटी. उफराटे नाम म्हणजे समर्थ म्हणतात की अगदी समर्थ म्हणतात आहे की उफराटा नाम म्हणजे उफराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठाउठी, भविष्य वदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे. काय म्हटलंय, भविष्य वदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे. उफराट्या नामासाठी, उफराट नाम परापच्छंती मध्यमा वैखरी परेमधून आलेलं नाम उफराट्या नामासाठी. उफराट्या म्हणजे इथं परेपर्यंत ते नाम गेलेलं होतं आणि तिथून त्यांचं नाम वधून समर्थ वाल्मिकी ऋषी वदवत होते. म्हणजे वाल्मिकी ऋषी बोलत होते, श्रीराम नामाचा जप ते करत होते. अगदी परेपासून अगदी आपलं पूर्ण शरीर त्यांनी जसं काही नामामध्ये हे केलेलं आहे तसं समर्थ म्हणतात अगदी पूर्ण याच्यानुसार समर्थ म्हणतात ते राम नामामध्ये अडकलेले होते. पूर्णतः ते राम नामामध्ये गुंतलेले होते. राम नामासाठी, उफराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठाउठी, भविष्य वदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे. मया संपूर्ण ब्रह्मांडावर वाल्मिकी ऋषींनी केलेले पाप ते वाल्मिकी ऋषी म्हणता येणार नाही, तर ते वाल्याकोळी होते. त्यावेळी वाल्याकोळी त्यांचं नाव होतं. म्हणून समर्थ म्हणतात वाल्याकोळी होते, पण त्यांनी उफराट नामाने तरलेले आहेत. आता उफराट नाम याचे 2 अर्थ आहेत. पहिला आहे राम, हा शब्द वाल्मिकीच्या मुखातून निघत नव्हता. राम हा शब्द त्यांच्या वाणीतून निघत नव्हता, एवढं पाप त्यांच्याकडून झालेलं होतं आणि त्यांच्याकडून ते नामच निघत नव्हतं. मग राम हा शब्द वाल्मिकीच्या मुखातून निघत नसल्यामुळे आणि त्यामुळे त्यांना जरी जप करायला सांगितला तरी ते राम म्हणू शकत नव्हते. त्याच्या नामानुसार, त्यांच्या कर्मानुसार मारणं आणि मरणं एवढंच त्यांचं काम होतं. म्हणून मारणे म्हणजे मरा हा शब्द, म्हणून ते मरा, राम न म्हणता मरा म्हणू लागले. पण असं म्हणता म्हणजे त्यांची कर्म किती दुष्कर्म होती, कारण त्यांना राम हे सुद्धा नाम बोलता येत नव्हतं. मग त्यांनी मरा बोलायला लागले. तसं मग त्यांच्या निष्ठेने, त्यांच्या श्रद्धेने, त्यांच्या हळूहळू त्यांच्या वाणीमध्ये बदल झाला. वाणीमध्ये बदल होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आपली वाणी जी आहे ती मात्र आपल्याकडून कधी कधी सटकते आणि आपण कोणालाही काहीही बोलतो. मग ती वाणीची निष्ठा, त्या वाणीचं सामर्थ्य एवढं झालं की नंतर हळूहळू मराच्या ऐवजी ते राम शब्दात त्यांचं रूपांतर झालं. आणि त्यामुळे वाल्मिकी ऋषींमध्ये अशा प्रकारची शक्ती निर्माण झाली की ती बोलेल त्याप्रमाणे होईल. म्हणून समर्थ म्हणतात पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे. समर्थांनी सांगितलं पर्वत फुटलं, कसलं पर्वत पापाचं फुटलं आणि ध्वज उभारले पुण्याचे. वाल्मिकी जेथे जप केले ते वन पुण्य पावन झाले. वाल्मिकी जेथे तप केले ते वन पुण्य झाले.
पुण्य पावन झाले, शुष्क काष्टी अंकुर फुटले, तपोबळे जयाच्या. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, जिथे वाल्मिक ऋषींनी राम नामाचा जप केला, समर्थांनी सांगितलं जिथे पासून वाल्मिक ऋषींनी राम नामाचा जप केला, त्या जपाच्या सामर्थ्याने वाल्मिक ऋषी फक्त पुण्यवान नाही झाले, तर ज्या ठिकाणी ते क्षेत्र सुद्धा काय झालं, ज्या ठिकाणी ते बसलेले ते क्षेत्र सुद्धा कसं झालं, पुण्यवंत झालं. मग जसं तीर्थाला पावित्र्य प्राप्त करून देण्याचं काम संत करतात, म्हणजे मुळात तीर्थ पवित्र आहे, पण त्या तीर्थांना पवित्र करण्याचं काम, पावन करण्याचं काम संतांच्या चरणांमुळे होतं. आणि त्यामुळे या संपूर्ण रामनामाच्या सामर्थ्याने केवळ वाल्मिक ऋषी तरले नाहीत, तर ते संपूर्ण जे वन होतं ते वन सुद्धा उद्धरून गेलं. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात, उफराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे, ब्रह्मांडावरुते. वाल्मिके जेथे तप केले, ते वन पुण्य पावन झाले, शुष्क काष्टी अंकुर फुटले, तपोबळे जयाच्या. मग जे शुष्क असलेली काष्टी लाकूड जे वाळलेलं होतं, त्या वाळलेल्या झाडाला सुद्धा अंकुर फुटण्याचं सामर्थ्य या रामनामामुळे झालेलं आहे, आणि ते वाल्मिकींच्या तपोबलामुळे झालं. आणि दुसरा अर्थ असा आहे की नुसतं मरा म्हटल्यामुळे राम राम म्हटल्यामुळे वाल्मिकींचा उद्धार झाला. आणि असा नुसता थोडक्यात अर्थ आपण घेऊ नये, थोडा जर खरा कवितार्थ घेतला तर वाणीमुळे आपण जप करताना तो परावाणीतून करावा. कुठून? परावारीतून. कारण वैखरीमधून नाही. परा पच्छंती मध्यमा आणि वैखरी, परावाणीतून. आणि तो आत उतरावा. परावाणी म्हणजे आत, म्हणजे पूर्ण आपला देह अगदी स्फुरून येतो असं अभिप्रेत आहे. आणि वैखरीने केलेला जप हा कसा असतो, वरवरचा जप मानला जातो. वैखरी म्हणजे काय हो, जीभ. आणि जिभेच्या आतमध्ये जिभेच्या वैखरी म्हणजे जिभेच्या आतमध्ये कंठ म्हणजे मध्यमा, आणि कंठातून आणि मध्यमेच्या आत जर आपण गेलो तर पराच्या वर मध्यम पच्छंती आहे, आणि त्या पच्छंतीपर्यंत आपण जाऊन पोचतो. आणि अजून आपण जप केला तर तो परावाणीपर्यंत जाऊन पोचतो. आणि म्हणून जप करताना वाल्मिकींनी उफराटे नाम घेतलेला आहे. याचा अर्थ परावाणीतून जप केला. परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी. परावाणी नाभी कमलाजवळ, पश्चंती म्हणजे हृदयाजवळ, मध्यमा म्हणजे कंठाजवळ, आणि वैखरी म्हणजे जिभेच्या जवळ. अशा प्रकारचा जप म्हणून राम 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 असा तो जप वैखरीचा राहिला नाही. राम राम म्हणजे फक्त वैखरीतून बोलत नव्हते, तर आतमधून स्फुरण येत होतं. म्हणून परावाणीतून ऋषींनी जप केला, आणि त्या सामर्थ्याने संपूर्ण वन सुद्धा पावन झालं, ऋषी पावन झाले. आणि पुढच्या आयुष्यामध्ये संपूर्ण जगाला पावन करण्याचं सामर्थ्य वाल्मिकींमध्ये निर्माण झालं. आणि जग पावन कशामुळे झालं, तर श्रीराम कथेमुळे झालं. म्हणून म्हटलंय श्रीरामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. राम नामामुळे झालं. आणि ती प्रेरणा, ती शक्ती आणि ते सगळं देण्याचं काम वाल्मिकीने आम्हाला दिलं. जर वाल्मिक ऋषी झाले नसते तर आपल्याला वाल्मिक रामायण कळलं नसतं, वाल्मिकी रामायण आपल्याला कळलेलं नसतं, आम्हाला श्रीराम कळले नसते. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अशा प्रकारे समर्थांनी पुढे दिलेलं आहे, पूर्वी होता वाल्या कोळी. समर्थांनी दिलेलं आहे पुढे, पूर्वी होता वाल्या कोळी, जीव घातकी भूमंडळी, तोची वंदिजे सकळी, विभूदी आणि ऋषेश्वरी, उपराती आणि अनुताप, तेथे कैचे उरेल पाप, देहांत तपे पुण्यरूप, दुसरा जन्म झाला. काय म्हटले समर्थांनी, पूर्वी होता वाल्या कोळी. काय होते ते वाल्या कोळी? ज्या वनात वाल्मिकींनी तप केले ते वन सुद्धा कसं पावन झालं. आणि एवढंच नव्हे तर तपोबलाने शुष्क म्हणजे अगदी सुकलेली जी सुकलेली झाडं होती त्यांनाही अंकुर फुटले. एवढं सामर्थ्य त्या रामनामामध्ये आहे. ते रामनाम ऐकून फक्त बाजूची सृष्टी सुद्धा काय झाली, अंकुरित झाली. आणि त्या तपोबलाने
शुष्क काष्टीला सुद्धा अंकुर फुटले. म्हणजे सुकलेल्या झाडाला सुद्धा, सुकलेल्या वेलीला सुद्धा, सुकलेली जे काठ्या होत्या त्यांना सुद्धा अंकुर फुटले. म्हणून पूर्वी होता वाल्या कोळी, वाल्या कोळी म्हणून ते ओळखले जायचे. आणि जीवघातकी भूमंडळी, सर्वांचा जीव घातकी म्हणून ते ज्ञात होते, जीव घ्यायचे ते. तेच पुढं काय झाले, तोची वंदी जे सकळी विभूदी आणि ऋषेश्वरी. इतके नंतर ते तेच पुढे इतके थोर झाले की सगळे देव विद्वान त्यांना वंदन करू लागले. त्यांच्या सामर्थ्याने, राम नामाच्या जपामुळे, एका श्री राम नामाने त्यांचा काय झाला, उद्धार झाला. वाल्या कोळीचा वाल्मिकी झाले. आणि म्हणून म्हटलंय समर्थाने की विभूतींनी म्हणजे विद्वानांनी, अनेक ऋषींनी या वाल्मिकींना काय केलं, वंदन केलं. म्हणून म्हटलंय उपरती आणि अनुताप जेथे तेथे उरेल, तेथे कैचे उरेल पाप, देहांत तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला. म्हणजे ज्याला उपरती आणि पश्चाताप झाला असेल, श्री समर्थांनी सांगितलेलं आहे इथं, उपरती आणि अनुताप, त्यांनी दुष्ट कर्म केली. वाल्या कोळींनी दुष्ट कर्म भरपूर केली. त्यांनी 7 रांजणं भरतील एवढं पाप केलेलं होतं. परंतु त्यांच्या पापाचं माप होतं. म्हणजे त्यांनी किती पाप केली हे ते मापत होते. हे रांजणात जाऊन ते टाकायचे खड्यान, तेवढी त्यांची 7 रांजणं भरलेली होती पापाने. परंतु या पापातून सुटका होण्यासाठी वाल्मिकी ऋषींनी श्रीरामांचा नाम जप केला. आणि म्हणून म्हटलंय समर्थांनी पुढे दिलेला आहे, एवढी दृष्ट कर्म करून सुद्धा ते ऋषींमध्ये श्रेष्ठ ऋषी झाले. का तर उपरती आणि अनुताप तेथे कैचे असे उरेल पाप, देहांत तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला. मग ज्याला उपरती आणि पश्चाताप झालेला असेल त्याचं पाप शिल्लक कसं राहील का हो? नाही राहणार. ज्याला उपरती झालेली आहे, ज्याला चूक कळालेली आहे, ज्याच्याकडून पाप घडलेला आहे, त्याने पश्चाताप केलेला आहे, त्याला मात्र उपरती झाला असेल त्याचं मात्र पाप कसं शिल्लक राहील. म्हणून वाल्मिकींनी देहात असणारा जो देही अंतरात्मा आहे, मी पण आहे, त्याचा नाश होईपर्यंत केलेल्या तपामुळे त्यांचा जणू पुण्यरूपाने दुसरा जन्मच झाला. आणि म्हणून वाल्मिकींनी असंच नाही तप केलं. वाल्मिक या शब्दाचा अर्थ आहे वारुळ. ते ज्या ठिकाणी पद्मासनाची मांडवी घालून बसले, पद्मासनामध्ये बसले, तिथून ते उठले नाहीत. मुंग्यांनी त्यांच्या अंगावर वारुळ तयार केली आणि म्हणून त्या ऋषींचं नावच वाल्मिक पडलं. आणि म्हणून वाल्मिकींनी जे केलेलं कार्य आहे, आणि म्हणून अशा प्रकारे उपरती आणि अनुताप या 2 सामर्थ्याने ते केलेलं आहे. उपरती या शब्दाचा अर्थ वैराग्य आणि अनुताप याचा अर्थ आहे पश्चाताप. अनुताप वैराग्य आणि अनुराग म्हणजे प्रेम आहे, आणि अनुताप म्हणजे पश्चाताप आहे. अनुदिन अनुतापे तापलो रामराया, काय म्हटलंय, अनुदिनी अनितापे तापलो रामराया, परमदीन दयाळा निरसी मोहमाया. अशा प्रकारे अशी घोर तपस्या वाल्मिकींनी केली हो. आणि त्यातून प्रत्यक्ष भगवंताला प्रगट केलं आणि ते स्वतःही भगवत रूप झाले. आणि म्हणून म्हटलंय उपरती आणि अनुमान तेथे कैचे उरेल पाप, देहांत तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला. अनुतापे आसन घातले, देहाचे वारुळ झाले, त्याची नाम पुढे पडिले वाल्मिकैसे. वारुळास सात्विक बोलिले, वारुळास वाल्मिक बोलिजे, म्हणून वाल्मिक नाम साजे. जयाच्या तीव्र तपे झिजे हृदय तापसाचे. मग अनुतापे आसन घातले, कृतकर्मांचा अत्यंत पश्चाताप झाल्याने त्यांनी उलट्या रामनामाचा जप करण्यासाठी जे आसन घातलं, ते देहावर वारुळ वाढलं तरी त्यांना कळलेलं नाही. त्यांच्या देहावर त्यांनी पद्मासनाच्या मांडीमध्ये ते बसले, पद्मासन घातलं, ते बसले, पद्मासन मांडी घालून ते बसले, ते अखेर
त्या देहावर, त्या शरीरावर त्यांच्या वारूळ चढलं, वारूळ झालं तिथे, तरी त्यांना काही शुद्धी नव्हती. म्हणजे ते एवढं राम नामामध्ये एवढे दंग झालेले होते, पश्चातापाने एवढे ते हे झालेले होते की त्याने राम नाम जप करायला सुरुवात केली. आणि राम नामाच्या जप करण्यासाठी जे आसन घातले ते देहावर वारूळ वाढले, तरी मात्र त्यांना कळलेलं नाही. त्यामुळेच वाल्मिकी हे नाव त्यांना पडलं. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समर्थ इथे सांगतात की या ओळीमध्ये देतात, वाल्याचा वाल्मिक होणे. काय म्हटलंय? वाल्याचा वाल्मिक होणे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे, समर्थाने सांगितलंय, वाल्याचा वाल्मिक होणे म्हणजे तप करणे. आणि एवढ्या पुरतं मर्यादित नाही आहे, तर तप करत असताना ते तपाला बसण्याच्या अगोदरची त्यांची मानसिकता अत्यंत महत्त्वाची असते. एखादा मनुष्य जप करतो तर जपाच्या पूर्वी भगवंताबद्दल आत्यंतिक प्रेम आणि जगाच्या बद्दल म्हणजे नश्वरता आणि मायेतून त्याग या दोन गोष्टींचा जर संगम झाला तर भगवंताचं नाम हे जास्त पुण्यकारक ठरतं. आपण आमच्या संसार सुखासाठी जर आपण नाम घेत असू तर त्याने संसार सुख प्राप्त होईल आणि भगवंत प्राप्त होणार नाही. संसार सुखासाठी आपल्याला भगवंताला प्राप्त करायचं नाही आहे, तर आपल्याला जो देह दिलेला आहे, वाल्मिक ऋषींनी वाल्मिक ऋषींचा पहिला वाल्मिक होता, वाल्या होता, वाल्याचा वाल्मिक ऋषी झाले. परंतु समर्थ म्हणतात आहे की त्यांनी आपल्या कर्माचा पश्चाताप, जी दृष्ट कर्म केली त्याचा पश्चाताप केला, श्रीराम नामाचं जप केला आणि त्यांची सगळी 7 रांजणं भरलेलं एवढं पाप होतं ते त्यांचं सगळं नष्ट झालं. पण त्यासाठी ती आत्मीयता पाहिजे, तर पश्चाताप करण्याची तेवढी आपली ताकद पाहिजे, सामर्थ्य पाहिजे. आणि त्यामुळे राम नाम जप केलं त्यांनी आणि सगळं काय केलं, आपलं सगळं पाप होते ते त्यांचं त्याच्यात काय केलं, नष्ट झालं. ते तपाला बसण्याच्या अगोदरची त्यांची मानसिकता अत्यंत महत्त्वाची असते. कारण आपण जरा जरी अर्धा तास आपण उपासनेला बसलो तरी आपलं लक्ष, आपलं मन, आपलं ध्यान सगळं हे तिकडं फिरत असतं. मग तसं बसून चालणार नाही. भले 1 माळ झाली तरी चालेल, परंतु पूर्ण भगवंत स्वरूप आपण भगवंत समोर बसून आपण भगवंताची पूजा करतो आहे असं आपल्याला साक्षात दर्शन भगवंताचं झालं पाहिजे, एक रूप झालं पाहिजे. देवा भक्ता अखंड भेटी, देवाच्या आणि भक्ताची अखंड भेट आपल्याला झाली पाहिजे आणि भगवंत आपल्याला त्या ठिकाणी दिसला पाहिजे. मग त्यासाठी फक्त आपल्याला शाश्वत जे भौतिक सुख आहे त्याच्यासाठी आपल्याला रामनाम जप करायचा नाही. भगवंताचं नाम हे भौतिक सुखासाठी नाही आहे, हे आपला आंतरिक, आपला देह उत्तमाचा होण्यासाठी, देहाच्याकडून आपली उत्तमाची कर्म होण्यासाठी, आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळण्यासाठी समर्थांनी दिलेलं हे जे काही आयुष्य आहे ते उत्तमाचं समर्थांनी हे जन्माचं सार्थक करण्यासाठी दिलेलं आहे हा देह. म्हणून संसार सुख प्राप्त होईल बाकीच्या गोष्टींमुळे आणि भगवंत प्राप्त मात्र होणार नाही. आणि म्हणून अनेक लोक म्हणतात, आम्ही इतक्या दिवसांपासून नाम घेतो आहे परंतु अजून आम्हाला भगवंताची प्राप्ती नाही. समर्थांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे की 13 कोटी रामनामाचा जप जो कोणी करेल त्याला प्रत्यक्ष रामराया दर्शन देतील. मग असं असताना 13 कोटी जप झाल्यानंतरही जर रामनामाचं दर्शन आम्हाला झालं नाही तर काय म्हणावं, याचं उत्तरही ते समर्थ देतात आहे. जिथे अनुताप आहे, समर्थ म्हणतात, जिथे अनुताप आहे आणि जिथे उपरती आहे त्या ठिकाणी भगवंताचं नाम अधिक पुण्यकारक आहे. उपरती होणे याचा अर्थ आपण केलेल्या कर्माबद्दल वैराग्य निर्माण करणं. आजपर्यंत आपण मोहात पडलो होतो, मायेमध्ये अडकलो होतो, आता त्याबद्दल वैराग्य निर्माण झालेला आहे आणि त्याला म्हणतात आहे उपरती होणं. पण वैराग्याबरोबर अनुतापही आवश्यक आहे. याचा अर्थ पश्चाताप आवश्यक आहे. नाहीतर मनुष्य एखादा कर्म करतो आणि केल्यानंतर भगवंताचं नाम घेतो आणि पुन्हा कर्म करायला प्रवृत्त होतो, त्याने पुन्हा त्याचं त्या गोष्टी घडत राहतील, त्याने भगवंताची प्राप्ती मात्र त्याला होणार नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, पहिलं वैराग्य आणि त्यामागे अनुताप, आणि त्या अनुतापामुळेच वाल्याचा वाल्या कोळी झालेला आहे. नुसतं वैराग्य निर्माण झालं की घरच्या लोकांनी सांगितलं की तुझ्या या पापाच्या वाट्याला आम्ही राहणार नाही, म्हणजे जेव्हा ते तिथे जाणाऱ्या वाटसरूंना मारायचे तेव्हा ते
तिथे आपल्या पापाचं सगळं रांजण भरून ठेवलेलं आहे. मग एक दिवशी त्यांना नारद ऋषी भेटले. मग नारद महर्षी नारदांनी त्यांना सांगितलं, या पापाचे वाटेकरी तुझ्या घरातले आहेत का? त्यावर ते बोलले, हो सगळे आहेत, पण जा विचारून ये. मग बायकोला विचारलं, मुलांना विचारलं, त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या पापाचे वाटेकरी नाही, तुमचं कर्तव्य आहे आम्हाला अन्नू घालणं, तुम्ही कशा रीतीने घालता हे आम्हाला माहीत नाही. मग त्या दिवसापासून त्यांना कळलं की तू आमचं पोट भरण्यासाठी काय करायचं ते कर, पण आमचं पोट भर. पण भगवंताने जर सांगितलं आहे तुम्ही कर्म करता, त्या कर्मामागचं फळ हे ज्याला त्यालाच भोगावं लागतं. मग असं असताना घरच्या लोकांसाठी आम्ही सुखासाठी माझी धडपड आहे आणि त्यांच्या सुखासाठी केलेल्या धडपडीमध्ये घडलेलं पाप या कर्माचं फळ कोणाला आहे? तर घरच्या लोकांना आहे की तुम्हाला आहे? तर शास्त्र असं सांगतं की जो कर्म करतो त्याचं फळ त्यालाच मिळतं, दुसऱ्याला मिळत नाही. इथेच कर्म करायचं आहे आणि इथेच भरायचं आहे. आज आपण वाईट केलं तर त्या कर्माचं फळ आपल्यालाच भोगावं लागणार आहे. आज ना उद्या त्या कर्माचं फळ आपल्याला भोगणंच आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी, आणि सत्कर्म म्हणून आपण कर्म करत असताना आमच्या हातून सत्कर्म घडलं पाहिजे आणि कोणासाठी करायचं नाही, तर ते अनुतापातून करायचं आहे. आपल्या षटकर्मामध्ये एक प्रायश्चित कर्म आहे की आमच्याकडून चूक घडली की आपण क्षमा मागतो, आमचं अंतःकरण शुद्ध होतं. प्रायश्चित घडल्यानंतर सुद्धा एखादी गोष्ट आपल्याकडनं चूक घडली असेल तर त्याचा पश्चाताप होतो. आपण हे केलेलं चुकलं आहे आणि पुन्हा अशी चूक होऊ नये असा दृढ संकल्प करतो आणि मग भगवंत नामाला लागतो. हे छोटं सूत्र आहे, फार मोठं नाही पण फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, उपरती आणि अनुताप तेथे कैचे उरेल ताप. पाप करणारा असला तरी सुद्धा ते राम नामाने काय होतं? तरुण जातं. राम नामाने म्हणजे वाल्मिकी हे तपस्व्यांच्या मध्ये श्रेष्ठ, कवीश्वरांमध्ये वरिष्ठ असून त्यांचं बोलणं कसं आहे? स्वानुभवाचं असल्याने निश्चयात्मक आणि कसं आहे? स्पष्ट आहे. म्हणून म्हटलेलं आहे, राम नामे वाल्मिकी तरला. उठा उठे म्हटलंय. सहज तरला तर केव्हा तरला? जेव्हा त्यांच्या अंतःकरणात उपरती असेल आणि जेव्हा त्यांच्या अंतःकरणात अनुताप असेल, म्हणजे वैराग्य आणि पश्चाताप या दोघांचा संगम झाल्याशिवाय ते सहजतेने तरणार नाही. आणि म्हणून इथे म्हटलं आहे, तेथे कैचे उरेल ताप देहांत तपे पुण्यरूप. म्हणजे देहाचा अंत होईपर्यंत तप करेल, इतकं कठोर तप की त्याच्यापेक्षा मरणाच्या यातना सुद्धा कमी. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, देह रूपे, समर्थाने दिलंय, देहांत तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला. काय म्हटलं? देहांत तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला. आता विज्ञान सुद्धा म्हणतं की एखाद्या गृहस्थाने 12 वर्ष जरी कृती तप केलं, जर एखादी कृती केली असेल तर 12 वर्षापूर्वीचा जो आहे तो बदललेला असतो. त्याच्या प्रत्येक गोष्टी 12 वर्षानंतर बदलत असतात. जन्म झालेला सुद्धा मुलगा बघा, त्याच्यानंतर 12 वर्षानंतर त्याचं रूप पहा, 12 वर्षाचं त्याचं रूप पहा आणि त्यानंतर पुढच्या त्याच्या 12 वर्षाचं रूप पहा, पूर्णपणे बदललेलं असतं. बाह्यरूप बदलतं, तसंच अंतर्रूप सुद्धा बदलत असतं. मग बाह्यरूप निसर्गानुसार वयानुसार बदलतं आणि अंतःकरण बदलतं ते तुमच्या तपानुसार. म्हणून तपाची 12 वर्ष मानलेली आहेत. अशा प्रकारच्या समर्थ म्हणतात 12 वर्षांच्या तपाने वाल्मिक ऋषी पूर्णपणे बदललेले आहेत आणि ते आता वाल्या राहिलेले नाही तर वाल्याचा वाल्मिकी झालेले आहेत. आणि म्हणून ते समर्थ म्हणतात, वारुळास वाल्मिकी बोलीजे. मग वारुळाला वाल्मिक असं म्हटलेलं आहे कारण समर्थ म्हणतात आहे त्यात बारीक बारीक, समर्थाने दिलंय, त्यात बारीक बारीक वाटा असतात मुंग्या जाण्यासाठी. आणि त्याने अशा प्रकारचं वारूळ तयार झालं मुंग्यांचं. ते राम नाम जपताना त्यांना माहितीच नाही की आपल्या देहावरती मुंग्या म्हणजे वारूळ झालेलं आहे. मग अशा प्रकारचं वारूळ तयार झालं मुंग्यांचं, ते तरी ते उठलेले नाहीत. म्हणजे केवढी कठोर तपस्या होती ती कल्पना करा. आमच्या तपस्येचा आम्ही विचार केला तर आमचे तपस नाही आहे. उपासना जर आपण करायला बसलो असेल तर 2 दिवसांनी ते बंद पडते.
मग महिनाभर कर म्हटलं तर महिन्यात 4 दिवस आपण त्याला खाडा टाकतो, म्हणजे कुठेतरी त्याला फाटा दिला जातो. कारण कोणतरी येतं आणि आपल्या कामामध्ये खंड पडतो. ती कुठलीही गोष्ट असो, अभ्यासाची असो, आरोग्याच्या संदर्भात असो, आध्यात्मिक असो, एखादी कृती सतत करणे यासाठी मनाचं धैर्य लागतं. आणि ते मनाचं धैर्य ज्याच्याकडे आहे तोच खऱ्या निष्ठेने काम करू शकतो. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात अशा प्रकारे ते काय झालं, वाल्मिक ऋषी होते. आणि म्हणून म्हटलंय, वारुळास वाल्मिक बोलीजे, म्हणून वाल्मिक नाम साजे, तया जयाच्या तीव्र तपे झिजे, हृदय तापसाचे. मग अनेक काय समर्थ म्हणतात आहे, अनेक तपस्वी होऊन गेले. तपस्यांच्या अंतःकरणामध्ये वाल्मिकीने केलेल्या तपस्येचं केवळ चित्र उभं राहिलं तर त्यामुळे त्यांचं हृदय सुद्धा पेवटून जाईल, कारण इतकी घोर तपस्या त्यांनी केलेली आहे. म्हणून म्हटलंय पुढे, जो तापसा माझी श्रेष्ठ, जो कवेश्वरांमध्ये वरिष्ठ, दिले समर्थाने जयाचे बोलणे स्पष्ट निश्चयासारखे. म्हणजे समर्थांनी पुढे निश्चयाचे, जयाचे बोलणे स्पष्ट निश्चयाचे, म्हणून ते तपस्यांमध्ये श्रेष्ठ आहे. मग वाल्मिकी रामायण उघडा, म्हणजे एक एक शब्द समजून घ्या, किती स्पष्टता आणि सुस्पष्टता त्यांच्या आचरणात आहे हे लक्षात येतं. आणि म्हणून म्हटलंय, जो निष्ठावंतांचे मंडन, रघुनाथ भक्तांचे भूषण, ज्याची धारणा असाधारण, साधका सदृढ करी. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, वाल्मिकी हे समर्थ म्हणतात त्यांच्या दृढ निश्चयमुळे, त्यांच्या दृढ निष्ठेमुळे निष्ठावंतांमध्ये ते अलंकाराप्रमाणे शोभतात आणि रघुनाथ भक्तांना ते भूषणास्पद वाटतात. आणि त्यांची असाधारण धारणा साधकांना त्यांची धारणा सुदृढ करण्यास काय देते, प्रेरणा देते. आणि म्हणून साधकांना सुदृढ करण्याचं काम निष्ठावंत असे असलेले ऋषी करतात. आणि म्हणून पुढे म्हटलंय, धन्य वाल्मिक ऋषेश्वर, समर्थांचा कवेश्वर, तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे. म्हटलंय, धन्य वाल्मिक ऋषेश्वर. वाल्मिक ऋषींना समर्थ म्हणतात आहे की हे सामान्य ऋषी नाही आहेत. या ऋषींनी फार मोठी तपस्या केलेली आहे, प्रत्यक्ष श्रीरामरायांना प्रगट केलेलं आहे आणि त्यांच्या हातून जे लिहिलं गेलं ते विधी विधान ठरलेलं आहे. अशा प्रकारे समर्थ म्हणतात, धन्य वाल्मिक ऋषेश्वर, समर्थांचा कवेश्वर, ऋषीश्वर कवी वाल्मिकी, जे श्रीराम समर्थांचे कवीश्वर आहेत ते खरोखरच कसे आहेत, धन्य आहेत. आणि म्हणून रामदास म्हणतात आहे की त्यांना माझा साष्टांग भावे नमस्कार असो. वाल्मिक ऋषी बोलिला नसता, तरी आम्हासी कैची रामकथा, म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे. काय म्हटलंय, वाल्मिक ऋषींनी जर रामायण रचना केली नसती तर आम्हाला रामकथा कशी प्राप्त झाली असती, म्हणून त्यांचं वर्णन कसं करावं हेच आपल्याला कळत नाही, असं समर्थ म्हणतात आहे. त्यांचं वर्णन मी कसं करू हे मला कळत नाही. मग जगाच्या पाठीवर वाल्मिक ऋषींनी जे केलेलं कार्य आहे ते अलौकिक आहे, असामान्य आहे. साधं रामायणाची कथा जेव्हा आपल्याला टी व्हीवर दाखवली होती त्यावेळेस अबालवृद्ध वेडे होऊन पाहत होते. त्या काळामध्ये कुठलंही काम बाजूला टाकलं जात असं. आणि श्रीराम इतके प्रिय झाले होते हृदयांमध्ये सगळ्यांच्या, त्या टी व्हीच्या निमित्ताने अनेक लोक सगळे वेडे झाले होते. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, ती श्रीराम कथा ऐकायला बघायला अगदी आतुरतेने त्या टी व्हीवरच्या सिरियलची वाट बघत होते. आणि ही रामकथा आम्हाला आता नाही तर तेव्हा कळवली ती वाल्मिक ऋषींनी, आणि म्हणून ते आमच्यासाठी थोर आहेत. आणि म्हणून समर्थांनी पुढे म्हटलंय, रघुनाथ कीर्ती प्रगट केली, तेने तयाची महिमा वाढली, भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे. भक्त मंडळी काय म्हटलंय, भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे, त्यांच्या श्रवणाने रामनामाच्या म्हणजे रघुनाथ कीर्ती समर्थ म्हणतात रामायण रूपाने प्रगट केल्यामुळे वाल्मिकींची महिमाही वाढला वाल्मिकींचा. आणि त्यामुळे रामायणाच्या केवळ श्रवणाने, केवळ फक्त श्रवण केल्यामुळे भक्त मंडळी सुखी झाली. आणि म्हणून म्हणतात रघुनाथ कीर्ती प्रगट झाली. श्रीरामांचं दर्शन सगळ्यांना साक्षात दर्शन त्या रामकथेमुळे झालं, रामायणामुळे झालं. प्रत्यक्ष दर्शन भगवंताचं, या परब्रह्माचं
प्रत्यक्ष दर्शन आम्हाला त्या रूपानं झालं आणि श्रीरामांचं दर्शन आपल्याला घेता आलं आणि म्हणून रघुनाथ कीर्ती प्रगट केली. म्हणजे रघुनाथांची कीर्ती सर्वांनी सांगितली. काय होईल त्याने? तर समर्थ म्हणतात, तेने तयाची महिमा वाढली. कोणाची? रामरायांची की तुमची? जर तर तुमची, आमची. रामरायांची नाही, रामरायांची महिमा तर अगाधच आहे, पण जो सांगेल तोही मोठा होईल. ज्याच्याबद्दल सांगतो आहे तोही मोठा होईल. म्हणजे जो सांगतो आहे तोही मोठा होणार. कारण रामकथा सांगता सांगता रामरूप होता येते. साक्षात त्या भगवंताचं दर्शन आपल्याला होतं आणि साक्षात भगवंत दर्शन आपल्याला देतात. म्हणून श्रीरामकथा ब्रह्मांड भेदून पैलाडण्यावी. आणि म्हणून समर्थ म्हणतात, रामकथा ऐकण्यासाठी अलोख गर्दी, म्हणजे अलोट गर्दी, भरपूर गर्दी होत असते. रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाडण्यावी. ब्रह्मांडाला भेदण्याचं सामर्थ्य त्या रामकथेमध्ये आहे. हे समर्थांचं वचन परमपूज्य डोंगरे महाराजांनी सार्थक केलेलं आहे. कारण त्यांची रामकथा ऐकण्यासाठी अबालवृद्ध सगळे धावत होते आणि अशा प्रकारे सांगत होते की प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आपल्याला दिसतात आहे, त्यांचं दर्शन आपण घेतो आहे आणि आपलं काय झालेलं आहे? जीवनाचं सार्थक झालेलं आहे. त्यांची रामकथा ऐकण्यासाठी सगळ्यांचा जीव असा कासावीस होत होता, कारण साक्षात परब्रह्माचं दर्शन होत होतं. आणि अशा प्रकारे सांगत होते की प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आपल्या समोरच आहेत आणि एवढी महान कीर्ती, एवढे महान ते होते की ज्यांची कीर्ती ऐकून मनुष्य काय होईल? धन्य होईल. सांगणाराही धन्य, ऐकणाराही धन्य, बोलणाराही धन्य, पाहणाराही धन्यच धन्य. म्हणजे सगळ्यांचा उद्धार त्या ठिकाणी होत होता. आणि म्हणून समर्थांनी पुढे म्हटलंय, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. काय म्हटलंय? श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रोताही श्रीराम होतील आणि वक्ताही श्रीरामच होतील. आणि म्हणून समर्थ म्हणतात, भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे. मग केवळ राम नामांच्या महतीमुळे भक्त मंडळी धन्य झाली. रामरक्षा आपण नेहमी वाचतो. रामरक्षेतले एक एक चरण पहा. रामरक्षेतले एक एक चरण पहा आणि त्या प्रत्येक चरणामध्ये रामांची महती गायलेली आहे, श्रीरामांची महती. म्हणून समर्थ म्हणतात, आपुला काळ सार्थक केला, रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला, भूमंडळी उभारिला बहुत लोक. काय म्हटलंय? आपला काळ सार्थक केला. आपला काळ त्याने सार्थक केला. कशामुळे? रघुनाथ भक्तीने, रघुनाथ कीर्तीने बुडाला, भूमंडळी उभारिला बहुत लोक. म्हणजे समर्थाने पुढे दिलेला आहे. समर्थ म्हणतात आहे की या जगाच्या पाठीवर असा कोणीही शिल्लक नाही राहणार जो रामकथा गाईल आणि तो रामरूप होईल. जो रामकथा श्रवण करील श्रद्धेने तो रामरूप होणारच होणार. रामाच्या आणि त्याच्या प्रत्यक्ष भेटी त्यांच्या झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी समर्थ म्हणतात रामकथा आपण श्रवण केली पाहिजे. आणि म्हणून म्हटलंय, रामाचे भजन हेची माझे ध्यान. म्हटलंय, श्रीरामांचे भजन हेची माझे ध्यान, असं समर्थ म्हणतात. रामांचं भजन हेच माझं भजन आहे आणि हेच माझं ध्यान आहे. म्हणून म्हटलंय, रामे विन जितकी आस तितकी जाणावी नैराश. रामेत रंगी रंगले मन. रामाच्या रंगामध्ये आपलं मन रमलं पाहिजे. म्हणून नाम श्रीराम सुंदर, ध्याती उमा महेश्वर, सिंहासनी रघुवीर, अंकी सीता शोभली, लक्ष्मण महावीर, भरत शत्रुधवीर धीर, हनुमंत जोडी कर ते वर्षी गायला. म्हणून समर्थ म्हणतात आहे, श्रीराम हनुमंत स्वरी त्यांचे भक्त होते. मग जय श्रीराम जय श्रीराम म्हणजे एवढी त्यांची अफाट श्रद्धा होती श्रीरामांवर, हनुमंतांची. जय श्रीराम. मग समर्थ म्हणतात, अशा प्रकारे श्रीरामांचं वर्णन प्रत्यक्ष शिवांनी ऐकलेलं आहे. भगवान शिवांनी ते सर्वात पहिल्यांदा भगवान शिवांनी ऐकलेलं आहे. आणि म्हणून रामकथा आपल्या आयुष्यात एकदा तरी श्रेष्ठ पुरुषांच्या मुखातून आपण ऐकावी आणि निष्ठेने आयुष्यभर ती वाचावी. त्यामुळे आपलं जीवन काय होईल? धन्य होईल. आपलं जीवन सार्थक होईल. कारण आपण जन्माला कशासाठी आलेलो आहे? आपला जन्म कशासाठी झालेला आहे? मग समर्थ म्हणतात आहे, त्या देहाचं आपल्या जन्माचं सार्थक करण्यासाठी पाहिजे मी माझ्या मृत्यूचा सोहळा, आपल्या मृत्यूचा सोहळा करता आला पाहिजे. त्याच्यासाठी समर्थ म्हणतात, पहिलं सद्गुरुचरण
श्रीरामचरण आपल्याला मिळाले पाहिजे. श्रीरामांच्या चरणी आपण लीन होऊन आपण सगळं या भौतिक जे शाश्वत आहे त्याच्या मागे लागलं पाहिजे. परब्रह्म निर्गुण निराकार आहे, श्रीराम आपल्याला ते सांगत आहेत. आणि श्रीराम प्रत्यक्ष आपलं परब्रह्म आहे. त्यांचं दर्शन घ्या, त्यांच्या ओवी वाचा, त्यांची उपासना करा. त्यामुळे आपल्या आयुष्याचं सार्थक होईल, आपल्या आयुष्याचं सोनं होईल. आणि म्हणून म्हटलंय त्यामुळे आपलं काय जीवन काय होईल, धन्य होईल. कारण समर्थ म्हणतात रामांसारखं आपल्याला होणं आहे आणि रामांसारखं आपल्याला करणं आहे. त्यांच्यासारखं आपल्याला वागता आलं पाहिजे. युगानुयुग एवढी वर्ष एवढी शतकं लोटली तरी सुद्धा श्रीरामांचं जे अस्तित्व आहे, श्रीरामांचं भजन आहे, श्रीरामांचं नाम आहे, ते अजूनही आपल्यामध्ये तसंच आहे. असं वाटतं की श्रीराम प्रत्यक्षात आपल्याला दर्शन देतात आहे. तिन्ही लोकांमध्ये त्यांचं नाव गाजत आहे. आणि म्हणून रामांसारखं आपल्याला होणं आहे, त्यांच्यासारखं आपल्याला राहता आलं पाहिजे. जो रामरूप होईल त्याचं जीवन कसं होईल, धन्य होईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात रघुनाथ भक्त थोर थोर, महिमा जयाचा पार, त्या समस्तांचा किकर, रामदास किंकर. रामदास म्हणे समर्थ म्हणतात आहे की रघुनाथांचा जो कोणी भक्त असेल ते सगळे कसे आहेत, थोरच आहेत. अशा सगळ्या भक्तांचा महिमा कसा आहे, अपरंपार आहे. श्रीरामराय सगळ्यांना काय म्हटले, समर्थ म्हणतात सामर्थ्य पुरवणारे आहेत. अशा सगळ्या भक्तांचा महिमा कसा आहे, अपरंपार आहे. आणि त्या अशा थोर असलेल्या रामांच्या भक्ताला मी किंकर म्हणजे दास आहे असं समर्थ म्हणतात आहे. मी कसा आहे, किंकर आहे, दास आहे. आणि अशा प्रकारे समर्थांनी वाल्मिक ऋषींचं वर्णन केलेलं आहे. आणि प्रत्यक्ष रघुवंश कसा होता याचं वर्णन समर्थांनी पुढच्या समासात समर्थ आपल्याला सांगणार आहेत. समर्थांनी ते सगळं आपल्याला पुढच्या समासामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की त्या सगळं वाल्मिक स्तवन दिलेलं आहे. इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे वाल्मिक स्तवन निरूपण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.